हेडेक आणि ती कटकट तो चिडचिड होऊ नये 10 दिवस. त्यामुळे मग आज पहिल्याच दिवशी मुलांना काय करणार ते बोर्ड पेस्ट सोबत घेऊन जा. ते पांढरी गिंडी तुटली तुला काय त्याला लावायचं म्हणा वर गेल्यानंतर. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आत्ताच बघितलंय तुम्ही सायकलिंग वगैरे झाली माझी. एक्सरसाइजला थोडा ब्रेक होतो पण परत सुरू होतं रुटीन आपलं जसंच्या तसं. त्यानंतर मेथीची भाजी निवडली, पीठ मळून ठेवलं. Many hours later. गुड आफ्टरनून एव्हरीवन. आज आहे विंटर वेकेशन्सचा पहिला दिवस. इथे बघू शकता आळसच आळस आहे आणि डायरेक्टली दुपारीच व्लॉग शूट करायला घेतलंय मी, कारण सुट्टी असल्यामुळे सगळेच लेट उठले. मग उठल्यानंतर पटापट टिफिन वगैरे दिला, ह्यांचं काम आवरले सगळे. आणि आता दिले टास्क तेच शेअर करणार आहे आपण. खूप इंटरेस्टिंग असं टास्क दिलेला आहे मुलांना मी. आणि असं पण आपण 200, 400, 500, 1000 रुपये खर्चच करतो मुलांवरती. तर त्यांच्या गुड हॅबिट्ससाठी आपण त्यांना ट्रीट्स द्यायला पाहिजे. पैशाचा काही विषय नसतो, पण विनाकारण गिफ्ट्स देण्यासाठी त्यांना टास्क देऊन की तुम्ही असं असं केलं तर तुम्हाला गिफ्ट मिळेल वगैरे असं, किंवा त्यांना काहीतरी आपलं ऐकलं तर त्यांना बक्षीस देणं, मोटिवेट करणं, या पद्धतीचं ट्राय करते मी. कारण रागवणं जमत नाही मला, एकदाच असतं मग. आणि एवढं काही असं स्ट्रिक्टली वागणं जमत नाही. अशा वेगळ्या वेगळ्या वेनी मुलांकडून करून घ्यायचं, संस्कार लावायचे. तर आता हॉलिडेजमध्ये मुलांचे मायनस पॉईंट्स काय असतात, तर सकाळी लवकर आवरणार नाही, उठणार नाही, आंघोळ करणार नाही, स्वतःच्या ब्लँकेट्सच्या घड्या घालणार नाही, खाल्लं की जिथल्या तिथे प्लेट्स पडून राहील, पाणी पिलेला ग्लास जिथल्या तिथे पडून राहील. हे सगळं ठरलेलंच आहे, ऑलरेडी माहीत आहे. तर मग ते हेडेक आणि ती कटकट तो चिडचिड होऊ नये 10 दिवस. त्यामुळे मग आज पहिल्याच दिवशी मी मुलांना टास्क दिलाय आणि त्याबद्दल त्यांना म्हटलं की क्रिसमस पण आहे, न्यू इयर पण आहे आणि तुम्ही माझं ऐकलं, हे टास्क पूर्ण केले. जसं बिग बॉस आपण बघतो टास्क असतात, तर तुम्ही 10 दिवस पूर्ण घरीच आहात तर इंटरेस्टिंग असे टास्क देणार मी. त्याला मार्क्स ठेवलेले आहे आणि दोघांनाही सिमिलर मार्क्स आहे आणि निगेटिव्ह पॉईंट्स दिलेले आहे. जी मुलांची बॅड हॅबिट्स आहे त्या जर का पुन्हा पुन्हा रिपीट झाल्या तर त्याचे म्हणजे सगळ्या टास्कमध्ये तुम्ही आउट ऑफ जरी मार्क्स मिळाले, पण ते 2 जे निगेटिव्ह पॉईंट्स आहे तुमचे, त्यात जर का मार्क्स काटले मी, तर तुमची सगळी मेहनत पाण्यात जाईल. तर असं काही ठेवलेलं आहे. तुमच्यासोबत एकदा चार्ट्स शेअर करते मी. आणि त्याचे मार्क्स मी पर्सनली माझी डायरी ठेवलेली आहे, कारण जजेसचे मार्क्स नेहमी गुलदस्त्यात असतात आणि ते डिस्प्ले करायचं नाही, दोघांनाही नाराजी वगैरे. एकदमच असं रिझल्ट डिक्लेअर करेल मी. आणि त्यासाठी प्रूफ वगैरे पण ठेवायला सांगितलेले आहे. आजकाल रेकॉर्डिंग्स आहे, म्हणजे मी एनी टाईमच त्यांच्या वेळेनुसार ते त्यांचे टास्क पूर्ण करतील आणि मी त्यावेळी अवेलेबल राहीलच, समोर बसूनच करून घेईल, असं काही होणार नाही. आणि आपण लक्ष न देताही मुलांना ती सवय लागावं, त्यांचं मनाने जबाबदारीने करावं, असं मला नेहमी वाटतं. समोर बसून करून घ्यायला ते काही आता 2-4 वर्षाचे, अंडर 5 इयर तर नाहीच आहे. त्यामुळे प्रेशराईजने करून घेण्यापेक्षा की मला आत्ताच वेळ आहे, आत्ताच बस, असं न करता तुमच्या मनाने तुम्हाला जेव्हा मूड होईल तुमचा, जेव्हा तुम्हाला करा वाटेल, इच्छा होईल, तेव्हा तुम्ही ते कंप्लीट करा. आणि त्याचं प्रूफ म्हणून तुम्ही रीडिंग केलं तर त्याची रेकॉर्डिंग द्या माझ्याकडे आणि 10 दिवस ते सेव्ह पण राहील. आणि मलाही मुलं खोटं बोलणार नाही किंवा एक सॅटिस्फॅक्शन राहील की रेकॉर्डिंग केली आहे, एवढं मिनिट्स रीडिंग झालेलं आहे प्रॉपर. आणि आपण कामात असताना थोडंसं मुलं टाळाटाळी करू शकतात की हो केलं मी. आणि इथे सायकलिंग आहे तर आरुषचं तसं पण बॉडी वेट, थोडंसं बॉडी शेप वगैरे, त्यामुळे चिंता असतेच. रोज तर वेळ नसतो, थोडंसं एक्सरसाइज पण पाहिजे मुलांना. हर्षू खेळतो, त्याला वेळ पण असतो.
आरुषला होमवर्कमुळं स्कूलच्या प्रोजेक्ट्समुळं वेळ भेटत नाही खेळायला, त्यामुळे त्याची बॉडी थोडीशी सुस्त असते. तर मग ही जी सायकलिंग आहे त्याला एक्सरसाइजचा टास्क दिला आहे. इथे समोर मीटर वगैरे आहे. त्याला म्हटलं स्नॅपचं डेट आणि टाईम असलेलं फिल्टर वापरून फोटोज काढून ठेवायचे, जेणेकरून 10 दिवसानंतरही आपण टॅली करू. आणि डेली तर मी नोट करून घेणारच. आणि आता शेअर करते तुमच्यासोबत की मी काय टास्क दिलेला आहे मुलांना. बघू शकता इथे मॉर्निंग क्विकनेस म्हणजे तेच लवकर उठून पटकन ब्रश करणं, ब्लँकेट्सच्या घड्या घालणं, आवरणं, पटपट दूध पिणं, बदाम खाणं, न बोलता. हे क्विकनेस जर असेल तर यामध्ये पॉईंट्स मिळतील आउट ऑफ. त्यानंतर एक्सरसाइज हे आरुषसाठी मस्ट आहे, तेच मी जे बोलले, सायकलिंग म्हणा काही म्हणा. आणि त्यानंतर रीडिंगसाठी डेली म्हणजे इंग्लिश, मराठी, हिंदी असं 3 दिवस डिवाइड करून दररोज एक लँग्वेज रीड करायचं. स्टोरी म्हणा, बुक म्हणा, काही पण ते रेकॉर्ड करायचं. माझ्यासाठी मला प्रूफ म्हणून रेकॉर्डिंगही राहील, मुलं रीड पण करतील. आणि फोर्सफुली आत्ताच मला वेळ आहे, आत्ताच माझ्यासमोर बसून करा असं न करता, तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही रीड करा आणि मला रेकॉर्डिंग दाखवा. मी कामात असू शकते, किचनमध्ये असू शकते, बाहेर असू शकते, माझ्या फ्रेंडसोबत बोलत. समोर बसूनच नाही राहू शकत मी मुलांच्या. त्यामुळे त्यानंतर वर्क ऑफ होम मॅनर्स आहे. रीडिंग नंतर मॅनर्स आहे. मॅनर्स म्हणजे बॅड शब्द बोलायचे नाही, दोघांनी भांडणं करायचे नाही, प्रॉपरली राहायचं. स्कूल बॅग्स, जे रीडिंगसाठी बुक्स वगैरे काढले ते जागेवर ठेवणं, कपड्यांच्या घड्या घालून ठेवणं, असं बरंच काय काय. आता ते मी एक्सप्लेन नाही करू शकत डिटेल, पण मुलांना मी सांगून ठेवलेलं आहे वर्क ऑफ होम. होमवर्क नाही, वर्क ऑफ होम. घरातले जे पण कामं असतील मला हेल्प म्हणून ते प्रॉपरली करणं. त्यानंतर टेबल्स लर्न करायचे आहे दोघांना ह्या 10 दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये. हर्षूला त्याचे स्कूल वाईज आहे 10th पर्यंत, त्याला मी 15 पर्यंत टेबल्स लर्न करायला सांगितलेले आहे. आरुषला 30 पर्यंत करायला सांगितलेले आहे. आणि मोबाईल यूज जेवढा जास्त करसाल ते निगेटिव्ह मार्क्स तुमचे मायनस होणार मिळालेल्या पॉईंट्समधून. आणि आस्किंग फॉर आउटसाईड फूड्स, बाहेरचं खाणं मागितलं, मुलं खूप असं पिच्छा पकडतात गोड गोड बोलून, मम्मी खाऊ ना बाहेरचं, स्नॅक्स आणू, काही झोमॅटोचं ऑर्डर करू. इरिटेट व्हायला होतं, एवढं प्रेमाने वगैरे बोलतात, प्लीज ना प्लीज ना. रागवता येत नाही, मारता येत नाही. तर ते टास्कमध्येच दिलं आहे मी की आस्किंग फॉर आउटसाईड फूड्स सारखं सारखं मागत राहिलं तर निगेटिव्ह पॉईंट्स त्याचे मायनस होतील तुमच्या टोटल मार्क्समधून. तर असं काही आहे आमचं हॉलिडेजचे टास्क. तुम्हाला कसं वाटलं तुम्ही देखील कमेंट करा. आणि तुमच्या घरी देखील तुम्ही अलाउ करू शकता की मुलांना रागवायचंही काम नाही पडत. असे टास्क काही दिले, गिफ्ट्स दिलं तर मुलं नॅचरली करतात आणि 10 दिवस करून त्यांना सवय पण लागते. सारखं सारखं आठवण करून द्यावं लागत नाही, घरात चिडचिड होत नाही की आवर, उठ पटकन, पटकन ब्रश कर, बदामच खा पटकन, दूधच पी पटकन. कारण तो त्यांचा टास्क राहील आणि ते इमानदारीने करतील. माझंही टेन्शन कमी झालं, मुलांचंही मागे मम्मीची बडबड वगैरे कमी होईल. तर असे आहेत आपले टास्क. तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच कमेंट डाऊन करा. तुम्हीही अलाउ करा तुमच्या घरामध्ये मुलांसोबत. आणि मग असं काही आहे प्लॅनिंग आमचं सुट्ट्यांचं. तर कसं वाटलं तुम्हाला हे टास्क प्लॅनिंग नक्की मला कमेंट करा. आता सकाळी आम्ही सकाळीच जेवलो होतो. ब्रेकफास्ट असं होत नाही कारण यांना टिफिन द्यावं लागतं, 2-2 वेगळे पदार्थ. तर मुलांना अर्धी पोळी, मेथीची भाजी वगैरे मी तूप टाकून चुरून दिलेलं होतं, ते त्यांनी खाल्लं. जेवणच झालं 11:30च्या दरम्यान म्हणजे. आणि मग नंतर 3:30ला, तसंही 3 वाजलेलेच आहे, 3:30ला आरुषला जायचं आहे DFC क्लाससाठी त्याच्या. आता वेळ खाऊ, थोडंसं चहा घेऊ आणि बोलते तुम्हाला नंतर. आता आरुषने बनवली आहे वेळ, कारण त्याला ट्युशन DFC क्लासेससाठी जायचं आहे. थोडंसं नाश्ता करून मग का बरं लावलं?